सगळ्यांना हॅप्पी होळी. आज होळी बघा, तर रंग लावते सकाळपासून ती. तर मी म्हणलं केस मी सकाळी धुलेत बघा, तर मी असे ही बांधून ठेवणार, कोणाला लावू देणार नाही. आणि ताना भाऊजींना हळूच कलर लावला जाऊन, ह्यांनी लय भिजवलं तनिषाला. कुठे गेले ताना काका? तुम्हाला दाखवते. भाऊजी भाऊजी तिकडे फोन बोलताय. सगळा कलर लावला तोंडाला, ती मला पण लावलं, त्यांना मी लावलंय. मग तू तसं का करतोय बघा, ह्याला कसा कलरनी भरवलाय मी भाऊजींना. भाऊजी छान दिसताय. अभी मेरे को भी क्या है मालूम है, इतना मतलब बहुत ज्यादा ऐसा वाला नहीं लगा काम, इसलिए मैं भी अल्ला सुक्काच लावलाय, वल्ला काय लावलं नाही. तनिषा म्हणली होती तसलं काय तर लाव, काय म्हटली काय माहिती. कलर ना संपला किती पण. तर मला करायचं आहे बघा स्वयंपाक. सकाळपासून मी सगळं घर पुसून घेतलं, पण सगळं खराब झालं, चिप 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 चिप. आणि तनिषाचा माझा प्लॅनिंग झाला होता आमचं सगळं. कृष्णाने ऐकलं आणि ह्यांना सांगितलं म्हणले काका काका पप्पा काकीला भिजवायचं. तनिषा काकीला का माऊला म्हणला काय माहित, मावच म्हणते काकी म्हणतच ना. हिला असलं काय काय लावलं होतं मी स्टार्टिंगला, वॉर्निस हा तसलं लावलं होतं. तनिषा मला म्हणली तसलं लाव, मग तसलं संपलंच ती लावायचं, मग कोरडच लावलं. लावते म्हणून आपलं तोंड पीठ बांधून अक्षरला सांगितलं होतं कलर आम्हाला आणून दे, तर नाही, ती त्यांच्याकडेच फिरलं. महागारीच सगळं हे झालं हे का नाही. हिने आंघोळ केली बघा. आंघोळ करून काही सगळं उपयोग झाला नाही. माझी पण आंघोळ झाली, स्वयंपाक करायचा होता, पोहे बनवला आणि चहा झालाय. 11 वाजले बघा. आणि हां चपात्या आता भाऊजींना. भाऊजी तुला कधी ऐकायचं, लई करतात काय ह्या भाऊजींसारखं त्यांना बी ताणणार. त्यांना माहित नव्हतं, त्यांना ताणलंच नाही, त्यांना माहित नव्हते. घासत ते ब्रशने हात मागला लावला जाऊन ए विजू नको, घरात नको मार पाणी. कुसला आणलं पिकू कुठे दाखवत्या कुठं काय केलंय. आणि सगळ्यांना पिचकारी ते आणली, बारकी तिघांना पण. कुठं फिरते पिकू पाय, कुठे गेली तिकडं कृष्ण. आणि कलर आणून बघा इथं डिक्कीत ठेवल्यात, पण माहीतच नाही गाडीत त्यांनी कलर आणून ठेवल्यात म्हणून. तर बघा ही एक लावला ताना भाऊजींना, आणि ही एक लावला असं. मम्मी इकडे बघ माग बघ काय. अरे ही काय अशाच आहे, ही कलर दिसतंय. ती तसला हवा मारायचं नाही का, काय असलं रे ती त्याच्यातलं राहू दे राहू दे सोड, राहू दे राहू दे. ठेव व्हिडिओ व्हिडिओ काढायचे पप्पांना. सरका बाजूला, सरका टिक्की लाव द्या. सरका सरका चलका सरका सरका म्हणलं दाखव. कलर आणून ह्यांनी टाकलेत आणि नेमकं आत्यांनी बघितलं. आता म्हणलं गाडीत काय तर करते बघ, म्हणलं ह्यांनी कलरच आणला असं. म्हणलं मला पण लावते म्हणून मी पण पळाली. आणि कृष्णावर लय रागवली, घर पुसले आणि सगळ्या घरात सगळी नाचत होते. लय मला राग आला. कलर एक 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 उडायला लागलं की गाडीतलं. चला आपले मी स्वयंपाक करून घेते. तर बघ आज मी घेतलेत पोळ्या करायला. तर डाळ इथे शिजली आणि पुरण पण मी बारीक केले बघा. आमटी पण करून ठेवली, भात पण केलाय. इकडं पुरण बारीक केलेलं तनिषाने मी पुरण बारीक केले. इकडे चपातीचं पीठ मळलं. आत्ताच किचन कट्टा आवरून घेतला, एक भांड्याची जाळी घासून घेतली. तनिषाने घासून दिली आणि मी धुतली भांडे. आणि इथला मी राडा पण सगळं किचन कट्ट्यावरच आवरला. तर आता थोड्या वेळाने होळी पेटवायची बघा. तर 5 वाजून गेलेत, आता 7 तर वाजतानाच. पोळ्या बनवायच्यात, अजून भजी बनवायच्यात, कुरवडी तळायची जे आहे तेवढं तळणार आहे. पोळी भाकरी पण करायची. पोळ्या उडत नाही तर जास्त करून, पीठ मी थोडंच मळले बघा. आज सगळ्यांच्या घरीच पोळ्या बनवायच्या चालू आहेत. चला आता मी
लागती पोळ्या बनवायला. आणि कशी बनवते ती पण दाखवते. बघू येतात का नाही मला पोळ्या करायला, लाटायला लागते. तर बघा सगळ्या पोळे झाले आणि शूट करत होतो. तर बघा कलर कसा पडला आणि भिजली पण होते. तर मी आत्ता करायला लागले बघा भाकरी. निवद ती तनिषाने लाटलं आणि बाहेर नेले. होळी ती बनवली मस्तपैकी अशी पेटवायला हे ती. तर मी दाखवते बाहेर जाऊन तुम्हाला. इकडं भाकर पलटी मारून चालले, पटकेस येते दाखवून. तर आता बघा बाहेर होळीचं सगळं करून ठेवतात. 7च्या अगोदर करतात ना गाजी. तर बघा इथं आता आपलं सगळं झालेलं आहे. बघा आजीने इथं असंही करून ठेवलेलं आहे होळीचं. आणि तनिषा काकीने अशी रांगोळी काढली आहे. रांगोळी काढली, फुलं ठेवली, हार बनवला. ह्या साईडला जागा भेटली म्हणून ह्या साईडला बाई. नाही मावशी बोलले कुठं पण लावते, आता इथं जागा भेटली लावायला हां हां म्हणून मी इकडनं लावलं. तिकडनं लाव का? नको. तिकडनं लाव. आणि जिथं चांगलं वाटतं तिथून. हे कसं झालंय नक्कीच सांगा. हा हे बघ इथं. काकी काकी तुला मी मगाशी म्हणत होती ना इथं अशी फुलं ठेवू का, तू म्हणली नको. नाही मी पहिला हार बनवतो. पेटवायचंय का काकी? आजा पेटवायचंय. मी बोलून येते. तर आता मी काकीला बोलवते आतलं. आता पेटवणार आहे, खालचं पण घरी करणार आहे. मला खालच्या पण घरी जायचं. चला पेटवायला. काकी चल. तू मगाशी म्हणली होती ना पेटवायच्या टायमीला बोलव, मी काम करते. हा ठीक आहे. चहा बनवला, नंतर आले चहा द्यायचा. हो का असं दिसते. असं दिसते. चल बाहेर जाऊ. आली बाई घरात. चला जाऊ. किती वाजलेत आता? आता बाहेर आली बघा. किती वाजले? 6:45 झालेत आता. होळी पेटली. उयू पेटली बाई. छान केलंय काकी. ह्या साईडने पेटवले, त्या साईडला हार आहे. ह्या पण साईडने पेटवली बघा. इथून पेटवली आणि त्या साईडने पेटवली. कोणच आलं नाही बाहेर. आजे ते तसं करतात ना, आजे गोल करून असं करतात ना. आमच्या शाळेत करतात. आज केलंय. मीच गेली नाही शाळेत. बघ याच्यामध्ये बघा कसं झालंय. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. 2दा सांगितलं तुम्हाला, 2दा. काका पण आलो. काका आपल्या आता इकडं लेकरे सगळे खेळतात आणि इकडं होळी बनवली. मी केलंय. इकडं तनिषा हार बनवते होळीसाठी. असतो हे हार. हा होळी असतो की हार. पेटवताना मला सांगा, मी भाकरी करते तर. काय राहतं? जायचं. होळी पेटल्या जा. पिटून झाल्यावर ती करायची काय कॅमेरा चालू केला. ओढणी घेऊन आली तनिष माझ्या आताच आहे. इकडं होळी पिटली बघा आता चांगली. आता निवड दाखवते आता. नारळ नाही टाकलं. काय म्हणते? काय माहिती. कृष्ण ही बघ सोड. टिकूया पण याच्यामध्ये टाक. आता त्या साईडचं करून सुटलं ना आता. अरे बाबा तसं कसं करायचं? काकी काय करते? फाटायचं नाही. त्याला टाकायचं असतं. मम्मी निवड ठेवायचं. वर ठेवायचं. वर
हे टाकायचं पडा पाया नाही तर बसलं ए पकड पूजा केली का घाला ये चला उलट असतं. असं दिसेल हे हातला वाढवा इतकी लागणार तुला पाणी पूर्ण घ्या एवढं त्यांचं एक दुसरं आहे. तर आत्ता संध्याकाळच्या 9 वाजले बघा आणि होळी पण पेटवून झाली आणि आमचं जेवण पण झालं, पोळीचा स्वयंपाक पण झाला. पोळी दाखवायची होती बघा, पोळी माझ्याकडनं राहिली. तर पुरण आहे, तर नेक्स्ट टाइम मी पोळी लाटून दाखवणार कशी केली कशी नाही ती. आज मी पोळी केल्यावर सगळे असे टमटमीत फुगल्या बघा, मस्तपैकी भारी. जेवण झालं, भांडी ती झाली, किचन कट्टा सगळा आवरून आले. म्हणलं आता झोपावा आणि सकाळी उठावा. तर चला आजच्या ब्लॉगला मी इथं एंड करते. तर आजचा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा. होळीचा थोडं थोडं घेतलं, जास्त काही घेतलं नाही. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना आणि गुड नाईट.